घ्या, मैदानात घ्या, मैदानात घ्या, घ्या मैदानात, घ्या मैदानात. काय मंडळी, स्वागत आहे आपल्या नव्या व्लॉगमध्ये. आज आपण साजरा करणार आहोत आपल्या गावातील पारंपरिक शिमगा. शिमगा म्हणजे फक्त रंग नाही, ही आपल्या गावची परंपरा, ढोल ताशांचा गजर आणि सगळ्यांचा एकत्र येण्याचा सण म्हणजे शिमगा. तर वेळ न करता आपण आपल्या होळीच्या व्लॉगला सुरुवात करूया. होळीच्या सणासाठी सर्वात महत्वाची गोष्ट लागणारी म्हणजे होळीचे झाड. आम्ही सगळे जमा झालो, निघालो होळीचे झाड शोधायला. आता गावातून बाहेर पडलोय आणि होळी आणायला चाललोय. होळी आणण्यासाठी गावातली सगळी आणि आपले शुभम सुतार यांचं शामराव फर्निचर आहे. जर तुम्हाला फर्निचर वगैरे पाहिजे असेल तर यांचे संपर्क करा. बघू आता आपल्याला होळीचं झाड कुठं सापडते. होळीच्या झाडाच्या शोधात आम्ही निघालो थेट शेतात. फायनल आम्हाला होळीचं झाड दिसलं. आता बघूया त्या झाडासोबत माणसं काय करतात. पहिला होळीची पूजा करून घेऊया. होळीची पूजा करायचा पहिला मान आपल्या गावातल्या गुरुवांचा आहे. होळीच्या झाडावर पहिला घाव घालण्याचा मान हा आपल्या गावातील सुताराचा आहे. काय बी म्हण नेमकर पेट आहे वरनात वरती काय बोंबलं नाही एक एक शब्द के चार चार मतबल ऐसे मुंडी हिलाओ और बोलो अच्छा है अच्छा है. मतबल सब ठीक ठाक है, व्हेरी गुड. फायनली आम्ही झाड तोडायचा काय तर जुगाड लावला आणि एका कार्यकर्त्याला वरती चढवून तिथलाच वेल काढून झाडाला वेल बांधून झाड वडायचं ठरवलं. बघूया आता हे एवढ्याशा वेलान झाड हे इकडं वडते का तिकडं वड्यात पडते. पडायला आली, पळायच्या सगळ्यांनी पडायला आल्यावर. हा पळायचे वेल तर बांधलाय, आता बघूया कधी झाड कुठं पडते. पुढं काय घडते ते तुम्हीच बघा. बोंबला रे मिशन सक्सेसफुल. फायनली होळीच्या झाडापासून होळीचा खांब तयार करण्यासाठी सुरुवात झाली. खांब तयार झाल्यानंतर आम्ही हा खांब गावात घेऊन निघालो.
शिमगा आपल्याला शिकवतो की आनंद वाटला की तो वाढतो. त्यामुळे गावातला प्रत्येक कोपरा जिवंत झाला. ढोल ताशांचा आवाज, मुलांच्या हसण्याचा गडगड आणि होळीच्या ज्वाळांचा प्रकाश, हे सगळं अनुभवायला वेगळाच आनंद मिळतो. हे सगळं झाल्यावर आम्ही आमच्या नदीकडे जातो. नदीकडे जायचं कारण म्हणजे होळीचा जो खेळ असतो पारंपरिक, तो आम्ही तिथे जाऊन खेळतो. गावातला शिमगा म्हणजे वेगळीच ऊर्जा. ढोल ताशांचा आवाज हृदयात धडधड वाढव. लहान मुलांचा आनंद बघून वाटतं आपलं बालपण परत आलं. शहरात कितीही मोठे कार्यक्रम झाले तरी आपल्या गावच्या शिमग्याची गोष्टच वेगळी आहे. इथं सणाचा दिखावा नाही तर सणाचा मनापासून आनंद आहे. कुठेही असा, खरं आपल्या गावाच्या परंपरा जपायला विसरू नका, कारण ह्याच परंपरा आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवतात. जर तुम्हाला हा गावठी शिमगा अनुभवायला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.